स्वामी समर्थ। मी आहे कोमल वासलवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आता वाजले आहे सकाळचे 5:30। आज शुक्रवारच्या निमित्ताने सकाळच्या रूटीन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे। तर माझं सकाळी भांडे वगैरे घासून किचन क्लीन मी करून घेतलं आणि आज शुक्रवारच्या निमित्ताने मी पूर्ण गॅस वट्ट्याची आणि किचनची पूजा करून घेतली आहे। कुठल्याही पौर्णिमाला म्हणजे प्रत्येक पौर्णिमाला मंगळवारी आणि शुक्रवारी आपण अशी पूजा केली आणि गॅसची पूजा तर रोज आपण नियमाने केली पाहिजे। आणि प्रत्येक पौर्णिमेला अमावस्याला मंगळवारी शुक्रवारी अशा या दिवशी खास असतात ते दिवस, त्या दिवशी आपण गॅसची पूजा करून हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून दिवा लावून ओवाळून घेतलं पाहिजे। कारण अन्नपूर्णा ही साक्षात किचनच्या याच्यामध्ये वास करत असते। तर आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असेल तर महालक्ष्मी अखंड वास करते, म्हणून घरामध्ये सदैव किचन क्लीन ठेवलं पाहिजे। तर माझ्या व्हिडिओची रूटीनची सुरुवात झालेली आहे। तर माझे भांडे वगैरे घासून गॅस किचन मी स्वच्छ पुसून घेतला, पूजा करून घेतली आणि आता ते मुलीला शाळेत जाण्यासाठी चहा ठेवलेला आहे। सकाळी 7ची मुलीची क्लास असती, तो इकडे चहा ठेवला, तोपर्यंत मी झाडू मारायला घेतलेला आहे। तोपर्यंत झाडू मारून झाल्यावरती तोपर्यंत तिची आंघोळ वगैरे झाली व तिला तर स्कूलमध्ये जायचं आहे, तर तिचं आवरायला घेतलं आहे। कसं मुलीच्या निमित्ताने आपण पण लवकर उठतो आणि आपले पण कामं वेळेमध्ये आवरतात आणि आपल्यासाठी पण काहीतरी वेगळं करण्याची आपल्याला एक संधी मिळते। दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला ती संधी मिळते। त्यासाठी आपण सकाळी लवकर उठून जर आपले कामाला सुरुवात लवकर केली तर आपला लवकर सगळे कामं वेळेमध्ये आटपतात। तर आता हे मी तिच्यासाठी चहा घेतला व चहा पिऊन तिचा आवरलेला आहे आणि आता ती गेली क्लासला, तिच्यासाठी मी रवा भिजू घालत आहे। सकाळी सगळ्यांच्या नाश्त्याला रव्याचा उत्तप्पा मी बनवत आहे। पुन्हा तिची 9ची शाळा होती, त्यासाठी मी सगळ्यांसाठी रवा भिजू घातला होता। कसं सकाळी नाश्ता केला ना तर बरं वाटतं, कारण जेवणाला उशीर होतो। मग त्यासाठी आपण काही ना काही म्हणजे कडधान्य खाल्ले पाहिजे। मुलांना कशामधून प्रोटीन भेटतो त्यासाठी आपण आठवणीनं त्या गोष्टी आपण करायला पाहिजे। आता मी रवा भिजू घालते व देवपूजेला सुरुवात करते। माझी नित्यसेवा झाली, देवपूजा करून झाली व नित्यसेवेचे 1 माळ श्री स्वामी समर्थ जप व 3 अध्याय मी रोज वाचते। म्हणजे रोज वाचते, पण जेव्हा कधी नाही होत तेव्हा नुसता 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करते। आणि आता माझी पूजा करून आली। मी आता ते रवा उत्तप्पा भिजू घातला होता ना, त्यासाठी छान बारीक कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर कट करून घेते। कसं मुलं असं पण काही भाज्या खात नाही, आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून दिलं ना ते बरोबर खातात। आता आमच्या घरामध्ये माझी मुलं म्हणजे उपमा त्या मुलांना कोणालाच आवडत नाही, पण रवा उत्तप्पा जर वेगळ्या पद्धतीने जर आपण बनवलं ना ते खूप छान आवडीने खातात। आणि त्या रवा उत्तप्पा आपल्यासाठी म्हणजे गव्हाचा असतो ना, त्यासाठी ते आपल्यासाठी खूप हेल्दी पण असतो आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचं समाधान ते मुलांना मिळतो। नाहीतर रवा उपमा पोहे हे मुलं नाही खात। आता मी रवा भिजू घातला होता, त्यात अर्धी वाटी दही टाकलं होतं। दही आणि आपला टाटा सोडा टाकून रवा भिजू घातला होता।
त्यात आता सर्व हे मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचे। त्यात थोडं मीठ टाकायचं, खाण्याचा सोडा टाकायचा व सर्व एकत्र मिश्रण एकजीव करून त्यात मिक्स करून ते व्यवस्थित मिक्स कालून घ्यायचं। तुम्ही पण रवा उत्तप्पा कसा बनवता मला पण ते एक कमेंट करून सांगा। माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, काही चुकत असेल तर नक्की सांगा। आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि लहान मुलांना हे आपण डब्याला पण देऊ शकतो आणि काही खराब होत नाही, काही नाही, पौष्टिक पण खूप आहे, खूप चांगला राहतो तो आणि भूक पण नाही लागत याच्याने आता पॅन गरम करायला ठेवला, त्यात मी रवा उत्तप्पा रव्याचा जो बॅटर आपण बनवलेला होता तो बॅटर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि याच्यावरती एक बारीक गॅस करून 10 मिनिट झाकण लावून ठेवायचं आणि बघा किती मस्त कुरकुरीत, बघा किती छान निघालेला आहे, खूप मस्त होतो। एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, मुलं खूप आवडीने खातील। सारखं उपमा हे ते आपण बनवतो ना, मुलं खात नाही, पण हे अशा काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर बनवलं तर मुलं हे 2-2 खातात आणि शरीराला पण खूप पौष्टिक असतो। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।